नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोली येथे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात चला हवा येऊ द्या हा हास्याचा सदाबहार कार्यक्रम ठेवण्यात आला होता. शिवसेना पनवेल जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी आणि श्रीरंग अप्पा बारणे सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांनी दिली. या कार्यक्रमाला आमदार किरण पावसकर, माजी खासदार रामशेठ ठाकूर, डीसीपी विवेक पानसरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि खासदार यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेल्या मनोरंजनात्मक कार्यक्रम चला हवा येऊ द्या कार्यक्रम पाहण्यासाठी कळंबोलीसह परिसरातील हजारो नागरिकांनी हजेरी लावली होती. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी श्रीरंग बारणे यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात टीव्हीवर दिसणारे महाराष्ट्राचे हास्य महारथी भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे यांना प्रत्यक्षात पाहून प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या कलेला दाद दिली. या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. रायगड जिल्ह्यात माघी गणेशोत्सवाची तयारी सुरू आहे. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात आज 415 गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. जिल्ह्यामध्ये 58 ठिकाणी सार्वजनिक माघी गणेशोत्सव साजरा होणार आहे. या निमित्त धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अलिबागच्या कुलाबा किल्ल्यातील ऐतिहासिक आंग्रेकालीन गणपती मंदिरात माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा देखील भजन, पूजन, जन्मोत्सव, आरती अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे काकड आरतीने उत्सवाची सुरुवात होईल. अष्टविनायकांपैकी पालीचा बल्लाळेश्वर आणि महडचा सिद्धिविनायक ही 2 स्थळे रायगड जिल्ह्यात आहेत. येथील गणेश मंदिर, मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील सिद्धिविनायक, चिरनेरचा महागणपती, अलिबाग तालुक्यातील नंदुरबाळ, कडावचा बालदिगंबर, जांभूळपाडा येथील सिद्धी गणेश, मुगवलीचा स्वयंभू गणेश अशा प्रमुख मंदिरांमध्येही माघी गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. खोपोली नगरपालिका संचलित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय खोपोली आणि तालुक्यातील ग्रामीण भागासाठी आपत्कालीन स्थितीत आरोग्य आधारस्तंभ आहे. मात्र मागील काही वर्षांपासून या रुग्णालयाची विविध प्रकारची दुरावस्था बनली आहे. या संदर्भात स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, आजी माजी लोकप्रतिनिधी तसेच विविध संस्थांनी आमदार महेंद्र थोरवे यांना रुग्णालयाची अवस्था सुधारून ते अद्ययावत होण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत आमदार थोरवे यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून रुग्णालय अद्ययावत करण्यासाठी 3 कोटी निधीची उपलब्धता करून दिली. त्यानुसार रुग्णालयाच्या सुधारित कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार थोरवे यांच्या हस्ते संपन्न झाला. सुधारित रुग्णालय इमारतीत 10 सर्वसामान्य बेड, 5 विशेष बेड आणि महिलांवर उपचारासाठी अतिरिक्त बेड तसेच उपचार व्यवस्था उभारण्यात येणार आहे. यामध्ये उपचारासाठी लागणारी विशेष अत्याधुनिक सुविधा तसेच यंत्रसामग्री उपलब्ध असणार आहे. 3 कोटी निधी हा प्राथमिक आराखड्यानुसार मंजूर असून काम पूर्ण होण्यासाठी वाढीव निधीची गरज भासल्यास तोही निधी उपलब्ध केला जाईल असे आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी सांगितले. अनधिकृतपणे भारतात प्रवेश करून पनवेल तालुक्यातील विविध परिसरात वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पनवेल शहर पोलिसांनी बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या परकीय नागरिकांविरोधात कारवाई सुरू केली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने पनवेल परिसरात झाडाझडती घेत असताना मूळ बांगलादेशात वास्तव्यास असलेले आणि पनवेल तालुक्यातील विविध परिसरात राहायला आलेले आरोपी समीउल बिरुकाशी, मुबारक हाशिम अली गाझी, इकाम बादशाह शेख आणि रसल बाबुल शेख हे पळसपे परिसरातून संशयितरित्या फिरत असताना मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता ते कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्राविना भारत बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिनाम्याच्या लेखी परवानगीशिवाय अवैध भागाने भारत बांगला सीमेवरून भारतात प्रवेश करून आले असल्याचे आढळून आले. त्यानुसार पनवेल शहर पोलिसांनी या चौघांविरोधात कारवाई सुरू केली आहे. कर्जत नगर परिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
सभेमध्ये कर्जत शहरातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली। कर्जत नगर परिषदेच्या सभागृहात संपन्न झालेल्या या सर्वसाधारण सभेत ज्या मैदानावर अखंड हरिनाम सप्ताह गेली 37 वर्ष संपन्न होतो त्या पोलीस ग्राउंडला माऊली मैदान असे नाव देण्याचे ठराव पारित करून तो पुढील मंजुरीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवण्यात आल्याचे सूचित करण्यात आले। त्याचप्रमाणे कैची घाटास राधाकृष्ण घाट नाव देण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली। पाणी पुरवठा कर्जत शहरात होत असताना अनेक प्रभागात कमी दाबाने येत असल्याने तसेच बरेच ठिकाणी जुने झालेल्या लाईन्स, वाढत्या लोकसंख्येनुसार आवश्यक असणाऱ्या साठवणूक टाक्या आणि इतर समस्या बघता शासनाकडून नवीन योजना मंजूर करून घेण्यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवण्यात आला होता। तांत्रिक मान्यता झाली होती आणि आता त्यास प्रशासकीय मंजुरी मिळाली असून 58.2 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला। त्याचबरोबर आंबेडकर भवनसाठी 5 कोटी आणि स्वर्गीय अनंता काका जोशी भुयारी मार्ग योजनेसाठी आलेल्या निधीवरील स्थगिती उठवण्याबाबत MMRDA आयुक्त यांना मुख्यमंत्र्यांनी आदेशित केले असून त्यासाठी नगरसेवक राहुल डाळिंबकर यांनी नगराध्यक्ष तसेच आमदार महेंद्र थोरवे यांच्या अभिनंदनाचा ठराव सभागृहात घेतला। अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीमधील बल्लाळ विनायकाचा माघ मासोत्सवाला सुरुवात झाली आहे। 5 दिवस सुरू राहणाऱ्या या उत्सवाची सांगता उद्या होणार आहे। दरम्यान येथे दिवसभर धार्मिक विधी आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। आज गणेश जयंतीला लाखो भाविक बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी दाखल होतील। गणेशोत्सवानिमित्त पालीमध्ये मोठी जत्रा भरली असून जत्रेत कोट्यावधींची उलाढाल होईल। या निमित्ताने देवस्थानच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र गद्रे यांनी दिली आहे। पेण तालुक्यातील हमरापूर विभागाला लागून असलेल्या हमरापूर फाट्यावर कायमस्वरूपी एसटी थांबा मिळावा अशी मागणी भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य मोहन पाटील यांनी रायगड एसटी विभाग नियंत्रक दीपक घोडे आणि डेपो मॅनेजर वर्तक मॅडम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी विभाग नियंत्रक घोडे यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन आढावा घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल असे मोहन पाटील यांना सांगितले। यावेळी त्यांच्यासोबत संजीव पाटील, रुपेश ठाकूर, विजय पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते। हमरापूर विभाग हा पेण तालुक्यातील एक महत्त्वाचा ग्रामीण विभाग असून मुंबई गोवा हायवेला लागून असणाऱ्या हमरापूर फाट्यापासून हमरापूर हे गाव 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे। तसेच या गावाच्या पुढे उर्णोली, सोनाखर, दादर, कळवे, जोहे, तांबडशेत, कोपर, डावरे, हनुमानपाडा, वरेडी, सापोली अशी जवळपास 10 ते 12 गावे आहेत। या गावातील शेकडो विद्यार्थी शहराकडे शिक्षणासाठी येत असतात। तसेच नोकरीनिमित्त पनवेल, नवी मुंबई येथेही नागरिक जात असतात। येता जाताना बरेच विद्यार्थी, नोकरदार वर्ग गावामध्ये येणाऱ्या बसेस कमी असल्याने हमरापूर फाट्यापर्यंत आल्यावर त्यांना एसटी बस पकडण्यासाठी सर्व्हिस रोडवरून मेन हायवे क्रॉस करून यावे लागत आहे। त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने एसटी महामंडळाने यापूर्वी ज्याप्रमाणे हमरापूर फाट्यावर बस थांबा होता तो पुन्हा एकदा सुरू करून या मार्गावरून जाणाऱ्या सर्व लोकल बसेस थांबवाव्यात अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। रांची, झारखंड येथे 67वी राष्ट्रीय स्कूल ट्रॅक सायकलिंगचे स्पर्धेचे नुकतेच उद्घाटन झाले असून सायकलिंग ट्रॅक स्पर्धेत खारघरची स्नेहल शत्रुघ्न माळी हिने 2 सुवर्ण पदके पटकावली आहेत। या स्पर्धेत भारतातून 18 वर्षाखालील शालेय स्पर्धक सहभागी झाले आहेत। त्यात स्नेहल शत्रुघ्न माळी हिने अंडर 18 वयोगटात वैयक्तिक आणि टीम सायकलिंग स्पर्धेत भारतात पहिली येत 2 सुवर्ण पदके प्राप्त केली। या अगोदर राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत तिने 6 पदके स्नेहल माळीने पटकावली आहेत। सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष प्रताप जाधव, महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे संजय साठे, फिनिक्स सायकलिंग क्लब पुणेचे प्रशिक्षक दर्शन बारगुजे यांचे बहुमोल मार्गदर्शन तिला लाभले। तिच्या यशाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदाताई म्हात्रे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी तिचे अभिनंदन केले आहे। सिडको नैना परिक्षेत्रातील गावांना एकात्मिक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली लागू करण्याबाबत शासन सकारात्मक विचार करेल असे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी कोकण भवन येथे दिले आहे। सिडको अंतर्गत नैना परिक्षेत्रात शासनाकडून मंजूर UDCPRच्या तरतुदी तातडीने लागू करण्याची मागणी
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती। या संदर्भात CBD बेलापूर येथे कोकण भवन विभागीय आयुक्त कार्यालयात नैना परिक्षेत्रातील समस्यांबाबत सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बागदी, आमदार जयंत पाटील, महात्मा फुले सामाजिक प्रबोधन आणि परिवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल पाटील, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेटभगत, उद्योजक जयम म्हात्रे, शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर, आकुर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन पाटील, चिपळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रमेश पाटील, युवा नेते राजेश पाटील, पळसपे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, भाजपचे नेरे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष सुनील पाटील यांच्यासह संबंधित शासकीय अधिकारी उपस्थित होते। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभाव क्षेत्राकरिता नैना विशेष नियोजन प्राधिकरण सिडकोने निर्माण केले आहे। या अधिसूचित क्षेत्रात पनवेल, उरण आणि पेण तालुक्यातील 175 गावांचा समावेश आहे। नैना अधिसूचित क्षेत्रामध्ये 23 गावांची अंतरिम प्रारूप विकास योजना शासनाने यापूर्वीच मंजूर केली आहे। उर्वरित 152 गावांची प्रारूप विकास योजना 16 सप्टेंबर 2022 रोजीच्या अधिसूचनेनुसार मंजूर झाली आहे। नैना परिक्षेत्रात UDCPR लागू झाल्यास अनेक प्रश्न मार्गी लागतील असे मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले। बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी येणाऱ्या कालावधीमध्ये नैना क्षेत्रातील प्रत्येक TPS योजनेमधील गावांच्या समस्या सोडवण्यासाठी सिडकोमार्फत प्रत्येक गावनिहाय समस्या निवारण शिबिराचे आयोजन केले जावे। त्यामुळे नैना प्रकल्पातील सर्व गावातील शेतकऱ्यांना जाणवणाऱ्या अडचणी मांडण्यास संधी मिळेल, तसेच त्यांच्या समस्या सुटण्यास प्राधान्य मिळेल अशी मागणी मी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली। यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी याच पद्धतीची कार्यवाही करण्याचे आदेश सिडकोला दिले आहेत, अशी माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली आहे।